हे बघा, हे अशी इकडून असं लावून घ्यायचं. हा ब्लाऊज पीस आता लूज आहे, तर याला असं साईडने ओढून घ्यायचं आपण. हे बघा, असं ओढून घ्यायचं आणि पूर्ण ओढून झाल्यानंतर इथे असं टाईट करायचं. हे असं गोल फिरवायचं. असं गोल फिरवलं की हे टाईट होऊन जातं. आणि साईडने फक्त आता ओढून घ्यायचं. हळू ओढायचं, जास्त पण जोरात ओढायचं नाही. बघा, पूर्ण ब्लाऊज पीस प्लेन करून घ्यायचा असा. चारी साईडने आपल्याला ओढून घ्यायचं आहे. हे बघा, पूर्ण ब्लाऊज पीस टाईट करून घेतलं आपण. आता हे रिंग स्टँड असं घ्यायचं आणि हे याच्यावर असं ठेवायचं. ठीक आहे, हे बघा, असं पूर्ण ठेवून घ्यायचं. आता आपण याच्यावर बघूया वर्क कसं करायचं. हे बघा, हा जो धागा आहे याला म्हणतात जरी थ्रेड. हे बघा, याची असा येलो कलरचा असतो, याला असा जरी थ्रेड म्हणतात. आता हा कसा लावायचा, आणि याला म्हणतात असं कटर. हे आहे कटर, जरी थ्रेड. हे कटर असं वरच ठेवायचं. हे बघा, असं कट करून घ्यायचं आणि इथे असं खाली ठेवायचं. आता बघा, आपल्याला गाठ कशी मारायची ते मी सांगते. हे बघा, हे असं घ्यायचं. असं ती मोठी गाठ पाहिजे आपल्याला. ठीक आहे, आणि हे असं साईडने कट करून घ्यायचं. आणि आता हा धागा आहे ना, हा धागा असा खालून घ्यायचा. मला सुई दाखवणार आहे आता. हा धागा आहे ना, आपला हात आहे ना, एक हात खाली राहणार. हे बघा, ही आहे निडल. ह्याला असं पुढे टोक असतं, सुई. हे बघा, आता ही अशी खाली टोचायची पहिल्यांदा आणि मग अशी वर काढायची. ठीक आहे, हे बघा, धागा वर आला. आता हा खालचा जो आपला हात आहे ना, तिथून खाली एक धागा ओढून घ्यायचा आणि हे बघा, इथपर्यंत घ्यायचा. परत खाली टोचायचं, गोल फिरवायचं, परत धागावर घ्यायचा असा. हे बघा, परत खाली टोचायचं, परत गोल फिरवायचा, परत वर घ्यायचं. हे बघा, धागा वर येतो असा. परत टोचवायची, गोल फिरवायचं आणि हे बघा, असं धागा वर येतो. आणि हे बघा, खाली टोचवलं, गोल फिरवलं, धागा वर आला. ठीक आहे, आता स्टार्टिंग असल्यामुळे हे असं